लातूर महानपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे। डोक्यामध्ये गोळी लागल्याने बाबासाहेब मनोहरे हे गंभीर जखमी झालेत। लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती आहे। पोलिसांनी रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलेला आहे। बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे आणि पोलिसांनी रिव्हॉल्व्हर सुद्धा ताब्यात घेतलेली आहे। लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये मनोहरे यांच्यावर उपचार सुरू आहेत। महेंद्र जोंधळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महेंद्र, लातूरच्या या आयुक्तांनी महापालिका आयुक्तांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतलेली आहे, काय कारण कळतंय? पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? वैशाली, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। मात्र नेमकं यामागचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, समोर आलेलं नाहीये। हे काही कौटुंबिक कारण आहे की ऑफिशियल काही त्यांना ट्रेस होता, हे पोलीस तपासत आहेत। रात्री जर आपण लक्षात घेतलं तर पोलिसांनी आणि फॉरेन्सिक जी टीम आहे त्यांनी त्यांच्या बंगल्यामधून ते ज्या रिव्हॉल्व्हरमधून त्यांनी गोळी झाडून घेतलेली आहे ते रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलेले आहे। त्याचबरोबर इतर 5 कारतूस जी आहेत ती देखील ताब्यात घेतलेली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। पहाटेच्या वेळेला एक सर्जरी जी आहे ते त्यांच्यावर करण्यात आलेली आहे। डोक्यामध्ये गोळी लागून ती बाहेर निघालेली आहे, त्यामुळे गंभीररित्या ते जखमी झालेले आहेत। आणि मागच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर गेल्या 6-7 महिन्यांपासून त्यांचं कामकाज जे आहे ते महानगरपालिकेचं व्यवस्थितरित्या चालू होतं। मात्र आता अशामध्ये त्यांची बदली होणं अपेक्षित होतं आणि अशातच ती घटना घडलेली आहे आणि गंभीररित्या बाबासाहेब मनोहरे जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्या सध्या उपचार सुरू आहेत। प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सध्या तरी। धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर लातूर पालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरेंनी स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे। रात्री उशिरा शासकीय निवासस्थानामधल्या खोलीमध्ये रिव्हॉल्व्हरमधून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली। गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे हे गंभीर जखमी झाले। पत्नी, मुलं तसंच इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं बाबासाहेब मनोहरे यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। बाबासाहेब मनोहरेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांकडून माहिती देण्यात आली आहे।